सीधा बावनकुले साहब से बात कर रहा हूँ, बावनकुले से बात कर रहा हूँ। यह घटना है कामठी रोड स्थित ईडेन ग्रीन होटल की, जहां पुलिस वालों को अपनी ड्यूटी करने पर रोका जा रहा है। नागपुर के पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जी का नाम लेकर। नमस्कार, मैं पल्लवी मेश्राम स्वागत करती हूँ महारुद्र न्यूज में। काय प्रकरण होतं बावनकुळे साहेबांच्या नावाने खाजगी देश पोलिसांना कारवाई करण्यापासून थांबवण्यात आलं होतं, काय एकंदरीत प्रकरण आहे? आपल्याकडे एक परवाच्या दिवशी म्हणजे 3 तारखेला एडन ग्रीन्स येथे एक फ्रेंडशिप डे अनुषंगाने एक प्रायव्हेट प्रोग्राम होता. त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याकडे परवानगीसाठी ही ॲप्लिकेशन दिलेलं होतं, परंतु तो इंडोर प्रोग्राम होता. त्यामुळे आपण कायदा आणि सुव्यवस्था या अनुषंगाने त्यांना परवानगी दिलेली होती की कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रकार होणार नाही. परंतु तिथून आपल्याला त्या दिवशी रात्री काही 112ला कॉल आले होते आणि तिथे काही लोकांमध्ये भांडण देखील झालं होतं. पोलिसांनी तिथे इंटरव्ह्यू करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे जे तिथले त्या इव्हेंटचे ऑर्गनायझर होते, त्या ऑर्गनायझरपैकी वेदांत छाबरिया, रितेश भदाडे आणि आकाश सामल हे यांनी पोलिसांनी त्यांना सूचना दिल्यानंतर की हा प्रोग्राम बंद करा, इथे काही भांडण वगैरे होत आहेत, तर त्यांनी ते न ऐकता माननीय पालकमंत्री महोदय जे आहेत त्यांच्या नावाने पुलिस अधिकाऱ्यांना धमकी दिली की मैं उनके साथ बात करूंगा, आप प्रोग्राम बंद नहीं कर सकते. परंतु आपण त्याच्यानंतर तो प्रोग्राम बंद देखील केला आणि आपण त्याच्यामध्ये FIR देखील दाखल केलेली आहे. ते FIR मध्ये आपण BNS अनुषंगाने 293, 221 आणि 223 हे सेक्शन आहेत आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार देखील आपण 33(1)W3, 131 आणि 135 म्हणजे आपण जे त्यांना परवानगी दिलं होतं त्यातील अटी आणि शर्तींचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे. त्यासोबतच जे शासकीय अधिकारी तिथे होते त्यांच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सोबतच माननीय पालकमंत्री महोदय यांच्याकडून देखील त्यांच्या नावाचा गैरवापर करून बदनामी केल्याबद्दल तक्रार आपल्याला मिळालेली आहे. त्यानुसार देखील आपण कायदेशीर कारवाई करत आहोत. तर यामध्ये प्रमुख जी गोष्ट आहे त्यामध्ये की जे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असतात त्यांच्या नावाचा गैरवापर करून कुठेतरी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर किंवा प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असतो. तर तसं जर कुठेही निदर्शनास आलं, आज जसे आम्ही कायदेशीर कारवाई केलेली आहे तशी कायदेशीर कारवाई आम्ही इथून पुढे देखील करणार आहोत. त्यामुळे असं काम करणाऱ्यांसाठी आमचा एक स्पष्ट मेसेज असणार आहे की जे प्रतिष्ठित व्यक्ती असतात, मुख्यत्वे करून राजकीय नेते, त्यांच्या नावाचा गैरवापर कुणीही करू नये. धन्यवाद.